इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. मिळवा GCC TBCचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान. ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस. कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती. दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय. अभिजित कॉम्प्युटर. अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस. अभिजित कॉम्प्युटर. कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री. अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव. अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट. करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची. ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची. इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट. GCC TBC इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स. सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी. मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45. 21व्या शतकातील भारतीय नागरिकांनी भारतीय संविधानातील विविध कायद्यांची माहिती करून घेतली पाहिजे, असं प्रतिपादन न्यायमूर्ती AB जवळे यांनी केलं. कागल येथील दूधगंगा विद्यालयामध्ये आयोजित कायदाविषयक साक्षरता अभियानामध्ये ते बोलत होते. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. न्यायमूर्ती AB जवळे पुढे बोलताना म्हणाले की आपल्या पाल्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमतेमध्ये खूप बदल झालेला असून मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्यामध्ये लवकर प्रौढत्व आलेलं दिसून येत आहे. यातून मुलं चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत याकडे शिक्षकांच्या बरोबर पालकांनीही गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत मित्रमैत्रिणींसारखं नातं निर्माण करावं आणि आजच्या काळात असंच नातं दृढ करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. तसेच दूधगंगा विद्यालयातील शिक्षक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेलं कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व कागल बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट संभाजी दावणे यांनी पोक्सो कायद्याविषयी पालकांना तसेच विद्यार्थी यांना सविस्तर माहिती देऊन कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेविषयी माहिती दिली. त्यांनी 16वं वरीस धोक्याचं या गाण्याची ध्वनिफीत उपस्थितांना ऐकून मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी संविधानातील आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य कोणती आहेत, आपण भारतीय म्हणून आपली जबाबदारी काय आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती GS पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाल्य आणि पालक यांच्यामध्ये हरवलेला संवाद नव्यानं सुरू करणं गरजेचं असून पालकांना व विद्यार्थ्यांना समुपदेशन करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच निर्भया पथकाची समाजाला का गरज आहे, निर्भया पथकाची कार्य कोणती आहेत हे समजून सांगून आपल्या मनोगतातून पालकांना व विद्यार्थ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रमुख उपस्थिती न्यायमूर्ती BD गोरे, ॲडव्होकेट AG देसाई, ॲडव्होकेट संग्राम गुरव, ॲडव्होकेट AS शितोळे तसेच विद्यालयातील पालक बंधू भगिनी, विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं. आभार नाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन संग्रामसिंह यादव यांनी केलं. मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.